हॅलो गाईज, तुम्हाला आठवतं मी लास्ट टाइम एक व्हिडिओ बनवला होता. प्रिन्सेस सिंग नावाचं एक प्रोफाईल आहे इंस्टाग्रामवर, ज्याच्यावर माझ्या व्हिडिओचा मिसयूज होतो आहे. तर त्याने त्यावेळी ते डिॲक्टिवेट केलं होतं आणि आता पुन्हा ऑन केलं आहे. पण जेव्हा का मी तो व्हिडिओ टाकला त्याच्यानंतर मला इतके सारे DM आले आणि त्याच्यानंतरच मला खरं तर कळलं की माझे इतके सारे फेक ID बनत आहेत की ज्याच्यावर लिटरली इतके फॉलोअर्स आहेत की ज्यामुळे लोकांना म्हणजे लोकांचं कन्फ्युजन होतं आहे की हे हिचंच खरं ID आहे की फेक ID आहे. म्हणजे फेक ते वाटतच नाही. आणि ते फक्त इंस्टाग्रामवरच नव्हे तर फेसबुकवरही खूप सारे फेक ID आहेत. आणि आता मी फेसबुक रिलेटेडच बोलायला आली आहे तुमच्याशी. इवन यूट्यूबवर पणही माझे खूप सारे फेक ID बनलेले आहेत. पण फेसबुकवर असं होतं आहे की मला असं वाटतं आहे की एकच पर्सन असावा ज्याने माझे 2-3 ID असे ओपन करून ठेवले आहे ज्याला खूप सारे फॉलोअर्स आहेत. लिटरली 500+ फॉलोअर्स आहेत. आणि मेन तर काय हाईप इथपर्यंत आली आहे की लोकांकडे ते पैसे मागतायत आणि लोक त्यांना पैसेही देत आहेत. सो म्हणून मला हे खूप जास्त सिरियस इशू वाटतो आहे की लोक त्यांना पे करतात आणि लिटरली मला स्क्रीनशॉट्स दिले गेले आहेत. पण गाईज, माझं फेसबुकवर फक्त एकच पेज आहे आणि इंस्टाग्रामवरही एकच पेज आहे, प्रतीक्षा पणकर _ऑफिशियल, जे की तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे. पण फेसबुकवरही एकच पेज आहे जे मी आता तुम्हाला स्क्रीनवर दाखवणारच आहे व्हिडिओ संपल्यानंतर. तर त्या पेज व्यतिरिक्त तुम्हाला कुठलंही पेज दिसत असेल तर सरळ सरळ आणि सरळ त्याला रिपोर्ट करा आणि ब्लॉक करा आणि बिलकुल एंटरटेन करू नका, कारण की ते फेक ID आहेत आणि माझ्या व्हिडिओचा इवन माझ्या नावाचा मिसयूज केला जातोय. सो मला एकच नव्हे तर खूप जणांनी मला एकच कंप्लेंट केली आहे. म्हणून मी खूप सिरियस होऊन तुमच्याशी बोलायला आली आहे की ती मी नाही आहे, ती मी नाही आहे, ती मी नाही आहे. तर सरळ आणि सरळ रिपोर्ट करून ब्लॉक करा, बिलकुल एंटरटेन करू नका. बाय.